नेहमीच मी कुठल्याही प्रकारची बैठक घेतली तर ते सकारात्मक कसा मार्ग निघेल असा मनापासूनचा माझा प्रयत्न असतो. त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पार्टीमागच्या काळामध्ये तिथं आपण केंद्रातनं आपल्याला निधी मिळायचा, तो निधी आपण द्यायचो, परंतु तो निधी देत असताना त्याची वसुली चांगली नसल्यामुळं केंद्राने तो निधी पुढचा द्यायचा थांबवलेला आहे. तर आम्ही तिथं मिटिंगमध्ये असं सांगितलं की त्याची वसुली चांगल्या पद्धतीनं करा किंवा आपण त्याच्यात थोडासा बदल करू आणि बदल करून जसं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर आपण आता सारथी महाज्योती बार्टी आणि इतर आरटी इतर संस्थांच्या मध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या प्रकारे तिथं घेऊ. म्हणजे त्यांनी कर्ज काढायचं बँकेला हमी द्यायची आणि व्याज 5 वर्षाचं सरकारने त्या बाबतीमध्ये भरायचं. पण त्याचं लिमिट किती असावं आणि त्याचं व्याजाचा किती भार सरकारने उचलावा ह्याबद्दलची कॅबिनेट नोट तयार करून कॅबिनेट पुढे तो निर्णय होईल. कारण शेवटी कॅबिनेट सर्वोच्च असते, तिथं तो निर्णय होईल. आणि दरवर्षी साधारण किती लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे ह्याची पण संख्या ठरवली जाईल. कारण एकदम लाभ मागे तुम्हाला आठवतं आहे की काही भागामध्ये आपण काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहींनी गैरफायदा घेतला. देत असताना कुठलाही योजना लोकांच्या करता आपण राबवतो त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये याबद्दलची काळजी आम्ही घेतो. दादा, कृषी मंत्र्यांबाबत तुमची भूमिका काय दादा? कारण की कृषी मंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. विरोधक म्हणतात की कृषी मंत्र्यांनी अखेर राजीनामाच द्यावा म्हणून. त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो, विधिमंडळाचा जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो. त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालं आहे. कारण त्यांची एक माहिती मी घेतली तर त्यात असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाहीत. काल मी दुपारी इथं पोहोचलो. दुपारनंतर बाकीचे माझे मिटिंग मी देवगिरीला घेत होतो आणि आज मात्र मी सकाळपासून इथं आहे. आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले. आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मिटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहेत, तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे, ह्या मिटिंग पण महत्त्वाच्या आहेत. आणि 2 नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतो. त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं, म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं. तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही. आज मी इथं होतो, आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल. अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं, आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे. अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या, एकनाथरावजींनी